ऑफिसच्या खाली उतरली आणि उतरता उतरताच कानावर आवाज आला की हापूस आंबा, आणि तो पण 50 रुपये किलो. तर 50 रुपयाला किलो कधी हापूस आंबा मिळेल का? तर नाही, मला पण ते माहिती आहे. तर तरी पण मी घेतले. ऍक्च्युली ऑफिसमधून निघताच खालीच एका गाडीवरनं खूप गर्दी होती. तिथे ना हे आंबे विकले जात होते आणि हे 50 रुपये किलो. आणि विचारलं कुठले आंबे आहेत, तर हापूस आंबे. तर हे काही आंबे हापूस नसतात, हे ना असेच कच्चेच दिसतात पण आतमध्ये तयार असतात. तर ना मी हे 1 किलो घेतले. 50ला 3 आले, म्हणजे किलोमध्ये 3 बसले. आणि त्यातला एक आंबा मी घाईघाईत म्हणजे निवडताना थोडासा चुकला माझ्याकडनं, तो थोडासा नरम होता. तर तो मला ना आता कापायचा आहे. आणि 2 आंबे मी तसेच ठेवले. एक ऍपल होतं, ते पण त्याच्यातच ठेवलं. आंबे मी धुवून आता घेतले नाहीयेत, कारण 2च होते आणि जास्त काही फळं पण नाहीयेत माझ्याकडे. त्याच्यामुळे मग मी ते तसेच ठेवले, मी धुवून घेतले नाहीत. फक्त आंबा आता तो कापायचा आहे म्हणून थोडा वेळ मी पाण्यात भिजत घालून ठेवलाय बघा. आणि आज ना मला दादरवरनं येताना फुलं पण घ्यायची होती. 2-4 दिवस झाले, 2-4 दिवस म्हणण्यापेक्षा हा मागचा आठवडा जवळपास पावसातच पूर्ण गेलाय. आणि आम्हाला पण सुतक होतं, त्याच्यामुळे ते एक जवळपास 12-13 दिवस त्याच्यामध्ये गेले. त्याच्यामुळे फुलं मार्केटमधनं, म्हणजे फुल मार्केटमधनं मी काही फुलं घेऊन आली नाही. आता सुतक पण संपलंय, तर त्याच्यामुळे मला देवपूजा पण करायची होती, त्याच्यासाठी ताजी फुलं लागणार होती. तर मी थोडीशी फुलं घ्यायला गेलेली, पण फुलं पावसामुळे ना खूप खराब झालेली, म्हणजे अगदी त्याच्यावर खूप काळे काळे डाग होते आणि फुलं महाग पण होती. त्याच्यापेक्षा ना या वेण्या, तगराच्या ज्या वेण्या होत्या त्या खूप स्वस्त होतात. चाफा पण खूप स्वस्त होते. चाफा मला आज 10 रुपयाला 8 दिला, म्हणजे 20ला 15 वगैरे देतात आणि 20ला 20 पण देतात, म्हणजे जास्त जर तुम्ही घेणार असाल तर. तगराच्या वेण्या मी मोठं पॅकेट जे येतं पूर्ण 12चं, ते मी विचारलं 80ला, पण ते नाही म्हणाले, 100लाच म्हणाले. पण मग मी सुट्ट्याच घेतल्या, 50ला 6 घेतल्या. आणि जास्वंदाची फुलं मात्र मला 10 रुपयाला मिळाली, आणि केवढी मिळाली बघा. कधी कधी असं असतं ना की 10 रुपयाला 1 किंवा 2च असतात, पण आज चक्क 10 रुपयाला दिसला. आणि ना त्या पिशवीमधनं त्याचा कलरच एवढा छान असा लाल लाल दिसत होता ना. आणि मी जास्त विचार न करता ती 10 रुपयाचं ते पॅकेट उचललं आणि आता बघते ना, तेव्हा मला खूप असं म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर मी घरात फुलं घेऊन आलेली, कारण सगळ्या गोष्टी अशा होत्या की त्याच्यामध्ये मग फुलं वगैरे काय आणून ठेवायची. म्हणून मग मी म्हटलं की आता जेव्हा आपण सुतक संपेल तेव्हाच व्यवस्थित फुलं घेऊन येऊया. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आपली भेट जवळपास आता पुन्हा परत 10 ते 12 दिवसांनी होते. गेल्या आठवड्यात जेव्हा मी तुमच्यापर्यंत म्हणजे आय थिंक मंगळवार आणि बुधवार आपण भेटलेलो, त्याच्यानंतर मी असा तेव्हा विचार केलेला की नाही, 8 दिवस खूप मोठा ब्रेक झाला, आता आपण परत सुरुवात करू. आणि आता परत ब्रेक झालेला आहे. थोडीशी गडबड होती आणि पाऊस पण खूप होता, यायला खूप उशीर होता, त्या ट्रेन लेट, असं सगळं गडबड होती. त्याच्यामुळे ना मी खूप जास्त म्हटलं लोड नको, आपण थोडे दिवस स्किप करूया. आणि परत ब्रेक झाला माझ्याकडनं. ऍक्च्युली इच्छा खूप होती माझी, पण वेळच पुरत नव्हता, म्हणजे उशीरच होता. मग सगळं जेवण वगैरे आवरेपर्यंत असो. तर या सगळ्यामध्ये ना तुमच्यापर्यंत काही गोष्टी शेअर करायच्या राहिल्यात. आज करेन व्हिडिओ, उद्या करेन, आज करेन, उद्या करेन, सगळं राहून गेलेलं आहे. आणि आता पावसाळा चालू झाला, पावसाळा अजून चालू नाहीच झाला, म्हणजे असं आता त्याला म्हणू शकतो की नाही मला माहिती नाही, पण जो पाऊस पडतोय ना त्याच्याने खूप लवकर म्हणजे माझ्या काही गोष्टी होत्या त्या राहिल्या. ऍक्च्युली झाडांचं थोडंफार मला म्हणजे थोडंसं त्यांच्यासाठीची केअर, थोड्याशा गोष्टी ऑनलाईन मागवल्यात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवते, शेअर करते तुमच्यावर. घरामध्ये थोडीशी जागा केली आहे मी, म्हणजे ही जी विंडो होती ती तुम्ही बघितलेली, या ग्रिलमध्ये झाडं असतात माझी, मी पूर्ण दाखवली नव्हती, पण थोडंफार मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत म्हणजे शेअर केलेलं मी की इथे झाडं असतात. आणि आता अजून एका ठिकाणी थोडीशी जागा केली आहे झाडांसाठी, कारण झाडं किंवा छोटी झाडं, मोठी झाडं किंवा छोटी झाडं असो, एक छोटंसं कुंडीतलं रोप असो, ते बघून जेव्हा सकाळी सकाळी बघतो ना, एकदम खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे फ्रेश वाटतं आपल्याला. आपण जरी कुठे जरी निदान फुलं जरी एवढंसं जरी त्या झाडावर फुल असेल ना, तरी आपल्याला छान प्रसन्न वाटतं. पूर्ण दिवस म्हणजे सकाळ सकाळ खूप छान होऊन जाते. फक्त आपण आपल्या तुळशीचं रोप जरी बघितलं ना, जे घरात असतं, सकाळी सकाळी बघितलं तरी खूप छान प्रसन्न वाटतं. तर थोडीशी म्हणजे झाडांची पावसामुळे थोडीशी, म्हणजे मी जवळपास कुंड्या घरातच आणून ठेवल्यात, म्हणजे बाहेर ठेवलेल्या त्या मी परत घरात आणून ठेवते, परत बाहेर ठेवते पाऊस गेल्यावर, असं झालंय सगळं. कारण थोडंसं जे मी तुम्हाला नंतर दाखवते व्हिडिओच्या पुढे, आता मी काय काय आणलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवते बघा, शेअर करते. तर ऍक्च्युली प्लांटर्स
जे स्टँड असतात ना ते मागवलेत मी. तर ते 2 वेगवेगळ्या प्रकारचे मागवलेत मी. तर दोन्ही पण ओपन केलेले आहेत. म्हणजे एक तर मी ओपन नाहीच केलेलं, एक फक्त ओपन करून बघितलं. पार्सल आलेलं पण ओपन नाही केलंय आम्ही. तर ते आता मला रिटर्नला पण करायचं की नाही, काही प्रॉब्लेम असेल तर, म्हणून मी म्हटलं चला ओपन पण करूया आणि तुमच्यापर्यंत शेअर पण करूया. माझ्यामध्ये 3 दिवस ऑलरेडी झाले आहेत या येऊन. तर हे जे हँगिंगचे जे प्लांट आपण लावतो ना ग्रिलमध्ये वगैरे, तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचे हे मागवलेत बघा. तर आपण हे ओपन करूया. आणि याला एवढं पॅकिंग केलंय ना, बापरे बाप. म्हणजे पॅकिंग खूप छान आलंय. थोडासा वेळ लागला ऍक्च्युली हे रिसीव्ह व्हायला मला. म्हणजे जवळपास 7 ते 8 दिवस लागले हे रिसीव्ह व्हायला पार्सल मला. मेन म्हणजे क्वालिटी कशी येईल ना त्याचं थोडंसं मला हे होतं की बघून तर खूप छान वाटते. आता पूर्ण ओपन करून बघू. तर हे 2चा पॅक होता हा, 2चा. कारण एक घेतला तर हा 190ला एक होता आणि 2 घेतले तर 300ला होते. म्हणून मी 2चं मागवलं. तर हे बघा अशा पद्धतीचं आहे. आणि हे थोडंसं मजबूत आहे. ते प्लास्टिकचं जे असतं ना ते आपण जेव्हा लावतो तेव्हा ते अजून असं होतं. आणि याच्यामध्ये तसं होणार नाही. आणि होल्ड करण्यासाठी पण हे चांगलं आहे. तर मी असे बघा हा सेट मागवला आहे 2. 300ला मला 2 मिळाले. तर तुमच्यापैकी कोणी असे वापरतात का? जर वापरत असाल तर मला नक्की म्हणजे रिव्ह्यू याचा असेल तुमच्याकडे तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा. मी तर याचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवेनच जेव्हा मी हे लावेन तेव्हा कुंड्यांमध्ये. कारण याच्या साईजच्या माझ्याकडे कुंड्या आहेत पण त्या फक्त आता बघते मी याच्यामध्ये व्यवस्थित बसतायत की नाही. पण क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. म्हणजे मस्त मजबूत चांगली क्वालिटी आलेली आहे. आणि याबरोबर मी फक्त ऍक्च्युली हे मला अजून मागवायचे आहेत. अजून 1-2 मागवायचे पण म्हटलं पहिलं 2 मागवून बघू आपण कसे येतात ते. पण चांगले आलेत, क्वालिटी वाईज चांगले आहेत. त्याच्यानंतर हे मी आधीच आलेले, हे ऍक्च्युली लगेचच आले 2 दिवसात. तर हा 4चा सेट मागवलाय. तर हे अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे हे आपण उभे करू शकतो. ऍक्च्युली हे मला ना स्क्वेअर मध्ये बघायचे होते. म्हणजे स्क्वेअर मध्ये असल्या की जागा अडली जात नाही, व्यवस्थित ठेवायला मिळते. याच्यामध्ये ना जागा थोडी अडली जाते ठेवताना. तर हा 4चा सेट आहे. हा बघा अशा पद्धतीचा. आणि इथे खाली उभं करण्यासाठी हे पण चांगले आहेत बघा, व्यवस्थित त्याच्यावर उभे पण राहतात. तर मी आता तुम्हाला प्रॉपर खाली ठेवून दाखवते. तर हे बघा मी इथे खाली ठेवले आणि हे व्यवस्थित राहतात. म्हणजे असे हलत नाहीत. म्हणजे कधी कधी काय होतं याचा बॅलन्स बरोबर राहत नाही, पण व्यवस्थित आहेत. हे मला 229ला 4 मिळालेत. म्हणजे हे पण खूप छान आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 55-60 रुपीजला एक मिळालेला आहे. 4चा सेट आहे, मस्तपैकी आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे. म्हणजे असं बेंड वगैरे काही होत नाहीत. म्हणजे याच्यावर चांगल्यापैकी होल्ड राहू शकतं. फक्त एवढंच होतं की मला हे स्क्वेअर मध्ये बघायचे होते पण स्क्वेअर मध्ये नाही मिळाले. याच्यावर ना प्लांट हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय का? थांबा मी वरती करून दाखवते तुम्हाला. तर हे जे सिरॅमिकचे पॉट होते ते आयकियामधनं मी आणलेले 139ला, 139 की आय थिंक 129ला असं काहीतरी 119ला आणलेले. त्याच्यामध्ये मग मी हे असे छोटे ठेवलेले आहेत पॉट बघा. म्हणजे अशा कुंड्या घेतल्या प्लास्टिकच्या, याच्यामध्ये हे आपलं मनी प्लांट लावलंय मी आणि त्याच्यामध्ये हे असे ठेवते. आता याच्या बेसला ना मी विचार करते एक छोटीशी अशी काही प्लेट्स वगैरे जर मला मिळाली ना अशा व्हाईट कलर मध्येच तर मी घेते. याच्यामध्ये पण मी हे लावलेलं आहे पण याचे तर रूट्स हे झालेत. इथे अजून त्याला पानं वगैरे सगळी फुटायची आहेत, अजून ती ग्रो होतील हळूहळू. पण अशा पद्धतीचे जे आपण जे सिरॅमिकचे घेतलेले ना ते अशा पद्धत. पण हे याच्यासाठी नाहीये, याच्यावरती वेगळ्या कुंड्या ठेवायच्या आहेत मला, हे वेगळ्यासाठी आहेत. पण जे मी घेतलेले ते मी अशा पद्धतीने लावलेत बघा. म्हटलं ते पण तुमच्यापर्यंत शेअर करते आणि त्याचबरोबर कुंडी वगैरे पण दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट. तर तुळशी वृंदावन जे आपण म्हणजे घेतलेलं ते पण बघा मी असं छान, म्हणजे असं कसं दिसतंय म्हणजे मला सांगा तुम्ही. तर याच्यामध्ये मी तुळस लावलेली आहे.
तुळस होती माझ्याकडे, पण मी याच्यासाठी वेगळं अजून एक तुळशीचं रूप घेऊन आलेली आणि मग याच्यामध्ये लावली आणि याच्यावरती खूप व्यवस्थित बसली आहे, म्हणजे व्यवस्थित झाली आहे. म्हणजे याच्यावरती काही प्लेट वगैरे पण ठेवायची गरज नाही, छान व्यवस्थित बसली आहे. ऍक्च्युली काय झालंय, पावसामुळे ना थोडासा माझा प्रॉब्लेम झालाय, कारण मी म्हटलं हे पावसात ठेवलं असतं ना, आणि खूपच पाऊस होता, म्हणजे अजिबातच विंडोच्या ग्रिलमध्ये काहीच ठेवण्यासारखं नव्हतं. म्हणून मी हे बाहेर, म्हणजे सकाळी जेव्हा पाऊस जात होता तेव्हा बाहेर होती थोडा वेळ, आणि मग आता ती घरात होती. तर आता मी म्हटलं तुमच्यापर्यंत, म्हणजे तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते, तर म्हटलं तुमच्याबरोबर दाखवावी, म्हणून मी परत ही घरात घेतली. ऍक्च्युली मस्त होल्ड केलं, ऍक्च्युली वजन खूप चांगलं राहिलंय याच्यावरती आणि दिसते पण खूप छान. तर आता याच्यावरती ना मी हे हळदीचं रोप जे लावलेलं, म्हणजे हळद लावलेली, ऍक्च्युली पावसामुळे ना सगळी पानं त्याची बघा कशी झालीत, थोडंसं काय काय पडलं पण आहे वरून सगळं सफेद सफेद, तर ते पण क्लीन आता काय करू, सगळं पूर्ण पानच फाटलंय आणि खूप छान झालेली हळद ही. तर आता पावसामुळे सगळी वाट लागणार आहे, म्हणजे हिला पण मी ना घरातच आणून ठेवलेलं 2 दिवस. ऍक्च्युली ह्याला अजून 2-3 पानं होती, तर ती निघाली वाऱ्याने. मग मी ती थोडीशी काय केलं, मी तवसोळे केलेले आणि जे काकडीचं सांदण म्हणतो ना किंवा टोपातलं वगैरे म्हणतो ना, ते केलेलं. मग त्याच्यात मी ते केळीची पानं, म्हणजे ही आपली हळदीची पानं वापरली, जी 3 पानं निघालेली ती, आणि ही पण आता निघतायत. म्हणून मी ह्याला 2-3 दिवस आता झाले घरातच ठेवलेलं आहे एका साईडला. आणि आज थोडंसं ऊन होतं दुपारी म्हणून बाहेर ठेवलेलं, काल पण थोडंसं ऊन होतं म्हणून बाहेर ठेवलेलं, पण आता याला परत बाहेर ठेवायचंय. थोडासा मी याला सपोर्ट दिलाय, पण तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा, कारण म्हणजे अजून याला खूप मोठं करायचंय मला, म्हणजे अजून खूप छान छान पानं येण्याची वाट बघते मी याला, हळदीला या. आणि खूप मस्तच, आणि याची चहा पण खूप छान होते, म्हणजे जे चहा पितात त्यांना माहिती असेल की हळदीच्या पाण्यातला चहा खूप चांगला लागतो टेस्टला. आणि मेन म्हणजे ना हे याचं वजन व्यवस्थित होल्ड करतंय, तरी याच्यासाठी मी हा स्टँड मागवला. म्हणजे हे मला ठेवायचंय ग्रिलमध्येच ठेवायचंय, पण व्यवस्थित असं याच्यावर होल्ड केलं जाईल. आणि खाली म्हणजे काही मुंग्या किंवा काही उंदीर वगैरे आला, काही घूस वगैरे आली, असं काही कधी कधी होतं, किंवा पक्षी वगैरे आले तरी पटकन असे खाली नको, म्हणजे थोडंसं वरती असेल तर बरं ग्रिलमध्ये, म्हणून हे स्टँड मागवले. तर आता अजून अशी बरीच छोटी मोठी जी झाडं आहेत ती सगळी ग्रिलमध्ये ठेवून घ्यायची आहेत, तर म्हटलं चला आज तुमच्यापर्यंत शेअर करते. ऍक्च्युली हे सगळं जे झाडांचं काम आहे ते सकाळचं करायचंय, पण सकाळचा मला वेळ मिळत नाहीये. आता सुट्टीच्या दिवशी मी हे सगळ्या गोष्टी करेन, फक्त आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला की व्यवस्थित राहतंय की नाही. मी विचार करते हे ठेवून बघू का असं, पण ना ते हे खूप छोटं होईल बघा, जे याच्यापेक्षा मोठी कुंडी असेल थोडं, तर त्याच्यामध्ये हे व्यवस्थित बसेल बघा. चला हे आता ठेवून घेते, जिथे आहे तिथे ठेवलेलं तिथे ना मला ना हे 2 बास्केट पण मिळाले. हे पण अगदी कमी रेंजमध्ये मिळाले, आय थिंक 40 रुपीजला मिळालंय मला हे, आणि खूप छान असं बास्केट आहे. तर याचा पण ना माझ्या म्हणजे ग्रिलसाठीच, प्लांटसाठीच काहीतरी युज करायचा विचार चाललाय याच्यामध्ये. तर हे बघा, हे अशा पद्धतीचे आहेत. ऍक्च्युली इथे होल नाहीये, इथे होल, बाकी सगळीकडे होल आहे. तर कशा पद्धतीने काय वापर करू शकतो याचा, तर तुम्हाला काही आयडिया असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. पण खूप छान वाटतायत, म्हणजे हे अगदी व्हाईट कलरचे, पांढरे शुभ्र असे. तर एक मी किचनसाठी घेतलाय माझ्या, आणि एक मी याचाच विचार करून घेतलाय ग्रिलसाठी, काहीतरी प्लांटचा वगैरे. तर याचा मी काय वापर करू शकते, तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की सांगा. 10 दिवसात मी तुम्हाला खूप सारं मिस केलं, तुम्ही पण मला खूप सारं मिस केलं असेल, तर तुमचं काही सजेशन असेल मला आठवणीने नक्की कमेंट करून सांगा. कारण जशी म्हणजे तुम्ही जसं म्हणत असता की माझ्याकडनं तुम्हाला खूप युजफुल अशा टिप्स मिळत असतात, तसं मला पण तुमच्याकडनं काही टिप्स मिळाल्या तर मला नक्की आवडतील. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.